राज्यातल्या 6 विधानसभा जिंकण्यासाठी जशी काँग्रेस अग्रेसर झालेली पाहायला मिळते, आपण त्यानंतर जर आपण पाहतो आहोत लातूर जिल्ह्यामध्ये भाजप कुठेतरी अग्रेसर होताना पाहायला मिळते आहे। लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगामध्ये भाजपाची ताकद आहे, मात्र उदगीरमध्ये देखील आता भाजप आपले पाय रोवताना पाहायला मिळते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची इथे जागा आहे। विद्यमान मंत्री जे आहेत संजय बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे अजितदादा गटानं आणि ते त्यांची तयारी करतात। मात्र हे करत असताना देखील भाजपा कुठेतरी या मतदारसंघामध्ये उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये आपली वेगळी ताकद आजमावताना पाहायला मिळते आहे। वेगळी तयारी जी आहे ती भाजपकडनं सुरू आहे। मला सांगा, भाजपकडनं तुम्ही तयारी करताय, इथे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान मंत्री आहेत, आमदार आहेत आणि वेगळं तुम्ही गावोगाव फिरून भाजपाचा प्रचार करताय। नमस्कार, मी दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा। उदगीर मतदारसंघ हा गेले अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा हा गड राहिलेला आहे। या ठिकाणी 20-20, 30-30 वर्ष भारतीय जनता पार्टीचे आमदार या ठिकाणी राहिले। गुंडेले साहेब असतील, आमदार जी नावंदीकर साहेब असतील, त्याच्या बाद 2 वेळेस सन्माननीय भालेराव साहेब निवडून आलेले आहेत। म्हणजे मी ज्या ज्या गावात जातोय त्या त्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे असे सच्चे कार्यकर्ते आहेत की ते गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीशिवाय त्यांनी कुणालाही मतदान केलेलं नाही। त्यांच्या मनामध्ये एक खंत आहे की त्या बॅलेटवरती कमळ दिसला पाहिजे। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही गावोगाव फिरत आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहोत आणि कुठेतरी मनामध्ये आम्हाला गुदमरत आहे की त्या कमळावरती, त्या बॅलेटवरती आम्हाला कमळ दिसलं पाहिजे, तरच आम्ही मतदान करणार आहे, नाहीतर आम्ही नोटाला करू, नाहीतर आम्ही कुणाला अपेक्षाला करू, अशी त्यांची वैयक्तिक भावना आहे। गेल्या बघा, मी प्रत्येक गावागावामध्ये जात आहे तर भारतीय जनता पार्टीला इथं पूरक वातावरण आहे आणि भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच आमदार इथे निवडून येईल। आता विद्यमान आमदार आहेत इथे संजय बनसोडे, त्यांनी त्यांचं उमेदवारी तर महायुतीमधून जाहीर झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये भाजप आक्रमक होते तुमच्या माध्यमातून। किती गावांमध्ये आता तुम्ही गेलात या विधानसभा मतदारसंघात? आता आम्ही एक मोठी एक गाडी घेतलेली आहे, त्याला LED स्क्रीन लावलेली आहेत आणि मोदी सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या गावकऱ्यांना दाखवतोय। परंतु आम्ही ज्या ज्या गावात जातोय त्या योजना ऑलरेडी पोहोचलेल्या आहेत। त्यांनीच आम्हाला सांगते की मोदी साहेबांना आमचं खूप बरं केलेलं आहे, कल्याण केलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक असे योजना आहेत, त्या योजना त्यांनीच सांगायला लागलेत की मोदी साहेब आम्हाला खूप चांगलं केलेलं आहे। तर याच्या माध्यमातून आम्हाला असं वाटते की भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी जर उमेदवार दिलं तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा इथे उमेदवार निवडून येईल। नाही, पण आता इथे उमेदवारी तर जाहीर झालेली आहे ना महायुतीमधून, तरी देखील मग भाजपचे कार्यकर्ते काय करणार? निश्चितपणे आता आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमचं एक शिष्टमंडळ जाणार आहे आणि आमची जे ग्राउंड लेवलची जी परिस्थिती आहे त्यांना समजावून सांगणार आहे की साहेब, अनेक वर्षापासून इथं बीजेपीचं आमदार या ठिकाणी निवडून आलेत, बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, ते मनापासून अंतःकरणातून प्रयत्न करतायत की कोणतरी बीजेपीचा आमदार आला पाहिजे, आम्ही जायचं कुठं। कारण काय, त्यांना जे आता इथले जे विद्यमान आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, ते आहेत राष्ट्रवादीचे, आपल्या घड्याळ चिन्हाचे, की त्यांना असं म्हणजे डायरेक्टली बघा, घरामध्ये आपण कसं असतं इमिडिएटली जाऊ शकतो, आपलं स्वतःचं घर असेल तर दुसऱ्याचं घर असेल तर आपण थोडंसं अडकत जातो। त्यांना असं वाटतं की आपलं स्वतःचं घर इथं असलं पाहिजे, स्वतःचे आपले कार्यकर्ते असले पाहिजे। तर निश्चितपणे आम्ही एक शिष्टमंडळ मुंबईला घेऊन जाणार आहे। आमचे जे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय बावळकुळे साहेबाला यांची परिस्थिती सांगणार आहे, त्यांनी पॉझिटिव्ह विचार करतील की बाबा हे उदगीर अनेक वर्षापासूनचे बीजेपीचं हे गड आहे आणि आपण हे राखला पाहिजे आणि इथल्या कार्यकर्त्याला जीवदान दिलं पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे। आपण जर पाहिलं तर अहमदपूरमध्ये तिथले भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा स्थानिक पातळीवरचे जे नेते असतील, गणेशदादा हाके वगैरे, यांनी बंड पुकारलेलं होतं आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजितदादा गटाचे आत्ताचे आमदार आहेत बाळासाहेब पाटील, त्यांना मतदान करणार नाही अशी भूमिका घेतली होती। हीच भूमिका कुठेतरी उदगीर मतदारसंघामध्ये देखील पुढे येताना पाहायला मिळते आहे। भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते गावोगाव जाऊन भाजपाचा प्रचार करतायत आणि पक्षश्रेष्ठीकडे मागणी करतायत की ही उदगीरची जी राखीव मतदारसंघाची जी विधानसभेची उमेदवारी आहे ती भाजपला मिळाली पाहिजे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।